नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण एक मालवणी पद्धतीचं अगदी नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहोत. पारंपरिक पद्धतीने केलेली खापरोळी म्हणतात ह्याला, म्हणजे आंबोळी आणि खापरोळी. त्या आंबोळी असते ती तांदूळ आणि उडदाची डाळ त्याच्यापासून बनवलेली असते, आणि खापरोळी जी असते ती तांदूळ, उडदाची डाळ आणि थोडीशी चण्याची डाळ, त्याच्यात थोडी मेथी आणि हळद वगैरे टाकून त्याचं मिश्रण बनवलं जातं. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण आंबोळीसाठी तांदूळ जे घेतो, पटणी तांदूळ आहेत हे, किंवा रेशनचे जाडे तांदूळ चालतील. तर हे आपण 2 वाट्या घेतल्या. ह्याचं प्रमाण आहे 2 हे अर्धी अर्धी वाटी आपण उडदाची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी आपण चण्याची डाळ घेतलेली आहे. अर्धा चमचा आपण मेथी घालणार आहोत. खूप मेथी घालायची नाही, कडवट होईल नाही तर. थोडीशी हळद आणि थोडं मीठ घालून आपण हे सर्व मिश्रण आता बनवून घेणार आहोत. हे तांदूळ आहे ते आपण अगदी 5-6 तास भिजत घालायचे, सर्व एकत्रच भिजत घालायचे आपण स्वच्छ धुवून. आणि नंतर त्याच्यानंतर ते बारीक वाटून घ्यायचं. वाटल्यानंतर आपण थोडंसं गरम पाणी घालून ते पीठ मुरत ठेवायचं. जसं आंबोळीला आपण करतो तसंच तीच पद्धत आहे पुढे, पण फक्त त्याच्यामध्ये मेथी आणि हळद येणार आणि मीठ येणार आहे. तर सर्व मिश्रण थंडीचे दिवस असल्यामुळे मी आधीच करून ठेवलेलं आहे. बघाल इतकं छान फुगलेलं आहे पीठ. थंडीमध्ये पीठ येत नाही, तर आपण ह्याला अजिबात चमचा लावलेला नाही. तुम्हाला दाखवते मी आता कसं मिश्रण झाले ते. हे बघा इतकं. आणि हे आंबोळीच्या पिठापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं, पातळ करायचं नाही, कारण ही जी खापरोळी जी असते ती थोडीशी जाड असते आणि ती खाण्याची पद्धत एक वेगळी आहे. खापरोळी जी आपण बनवणार आहोत तर ती चहाबरोबर खाऊ शकतो, चटणीबरोबर खाऊ शकतो, जशी ज्याची आवड. पण पारंपरिक पद्धतीने असते तर ती नारळाच्या दुधाबरोबर, म्हणजे नारळाचं दूध गूळ वगैरे घालून गोड असतं आणि ते त्याच्यामध्ये ती भिजवली जाते आणि तशी ती खापरोळी खाल्ली जाते. खूप सुंदर लागते एकदम. आणि आंबोळीपेक्षा थोडी वेगळी लागते. चण्याची डाळ त्याच्यामध्ये असल्यामुळे थोडंसं असं पफी एकदम, त्याचं म्हणजे ब्रेड जसा असतो त्याप्रमाणे मऊ असा एकदम पोळी होते ती. तर आपण हे सर्व मिश्रण तयार करून घेतलेले आहे. तर मी नारळाचं दूध पण दाखवते कसं हे करायचं ते. आपण नारळाचं दूध काढण्यासाठी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, खवलेलं. ओला नारळ लागतो ह्याला. चवीनुसार, म्हणजे गोड जसं आवडत असेल कमी जास्त गूळ वापरायचा ह्याला. थोडीशी वेलची घेणार आहोत आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं, अगदी अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी हळद घालणार आहोत आपण, एक 2 चिमूट. आणि हे सर्व आपण रस काढून घेणार आहोत. नारळाचा रस आपण तयार करून घेऊया. आपण नारळाचं दूध मिक्सरला लावून काढून घेतलेलं आहे. फक्त पाणी घालून थोडासा फिरवायचा आणि हे पातळ नाही करायचं, थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे. यात आपण थोडीशी हळद आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. आणि बघा इतका छान घट्ट असा. आणि आता ह्याच्यात आपण थोडीशी, ही गुळाची पावडर आहे माझ्याकडे, तर जेवढं कमी जास्त गोड हवं असेल तेवढे आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचे आणि फक्त ढवळून घ्यायचं आहे. थोडासा गरम केला तरी चालेल, थोडाच करायचा, उकळवायचा नाही रस. आपला रस पण रेडी आहे आणि आता आपण खापरोळी बनवायला घेऊया. आपण तवा ठेवला इंडक्शनवर आणि गॅस आधी तवा खूप चांगला तापवून घ्यायचा आणि खूप एकदम स्लो करून टाकायचा, नाहीतर पिठाचा पूर्ण गोळा एकदम एकत्र होतो तो. थोडंसं तेल लावून घेते मी आणि प्रत्येक वेळी टाकताना छान असं ढवळून घ्यायचं. आता ही जी खापरोळी असते, आंबोळी आपण किती पण जाड पातळ करू शकतो, पण ही खापरोळी थोडीशी जाडसर ठेवायची, दाखवते तुम्हाला. आणि छोट्या छोट्या करायच्यात, कारण आपल्याला त्या रसामध्ये भिजवायच्या असतात. जास्त पसरवायची नाही, थोडीशीच आपल्याला ही एवढीच करायची ती. झाकण ठेवून द्यायचं आणि गॅस परत एकदा फास्ट करायचा. आपण झाकण काढून बघूया. खूप छान जाळी आलेली आहे बघाल त्याला. मस्त अशी लुसलुशीत खापरोळी तयार झालेली आहे. हे बघा इतकी छान अशी खरपूस अशी भाजली गेली पाहिजे. आणि ही आपण आता मस्तपैकी अशी जाळीवर काढून घेऊया. आणि पुन्हा एकदा आता गॅस एकदम मंद करायचा. थोडंसं तेल लावूया परत एकदा.
आणि उरलेलं पीठ असतं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं की आपल्याला हवे तेव्हा, म्हणजे कधी हवं असेल तेव्हा आपण करू शकतो गरम गरम अशा. दुसरी पण आपली झालेली आहे, उलटून बघूया आपण. एकदा झालं की ते पटापट होतात, वेळ लागत नाही आणि छान जाळी सुटली आहे मस्त. अशी खरपूस व्यवस्थित भाजून घ्यायच्या त्या सर्व. मी अशाच करून दाखवते. आपल्या खापरोळी आणि हे बघाल, खापरोळी आणि नारळाचं दूध, गुळ घातलेलं, शिवाय चटणी पण आहे. कोणाला गोड आवडत नसेल तर चटणी बरोबर पण खाऊ शकतो, चहा बरोबर खाऊ शकतो. तर ह्याची एक प्रोसेस आहे, कसं खायचं ते दाखवते. एक पोळी आपण ह्याच्यात ठेवूया आणि छान भिजू द्यायची रसामध्ये, घाई करायची नाही खायला. ह्याच्यावर नारळाचं हा जो रस आहे, गोड रस, तो पूर्ण ह्याच्यावर टाकायचा आहे आणि थोडा वेळ 5 ते 7 मिनिटं, तेवढा धीर पण नसतो कोणाला, ही भिजत ठेवायची आणि नंतर खायची ती. तर नाश्त्याचा मस्त प्रकार तयार झालेला आहे आपला. आणि सुट्टी पण आहे मुलांना, तर नक्कीच हा वेगळा प्रकार करून दाखवा आणि खूप आवडेल त्यांना. खूप हेल्दी पण आहे आणि मालवणी म्हणजे आपली पारंपरिक रेसिपी आहे ही. तर नक्की रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.